अंबे नार मांडिला हो मळवट पातळ तोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके काजळे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो गोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती का. नमस्कार मंडळी. तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर आज मी डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे रात्री. आणि आता हा रात्री मी नैवेद्य दाखवले आहे बघा देवांना. पहिले हे दाखवते किती छान मी सजवले बघा देव मस्तपैकी असे छान. तर आज नैवेद्य दाखवला आहे. इथे श्रीखंड पुरी आहे, ते शेव आहे, इथे आहे पनीरची भाजी, पापडाचा चुरा आणि पुऱ्या. तर असा आहे आज आमचा जेवणाचा बेत. आई माऊलीचा उदो 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 उदो. तर या तुम्ही पण सगळ्यांनी आमच्याकडे नवरात्रीला पाया पडायला. चला. तर आता आम्ही पण जेवायला बसतो आहे. आरतीवरून सुद्धा आम्ही आत्ताच आलोय. खालती नानीकडे आम्ही आरती करायला गेलो होतो आणि देवाऱ्यात मी सकाळी आरती करते. हे बघ किती छान आमचे देव दिसते मस्त. तर काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं स्वरूप होतं शैलपुत्री आणि आज दुसरा दिवस नवरात्रीचा. तर आजचं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी. तर ही सगळी रूपं 9 दिवसांची 9 देवांची रूपं आहेत ना. ही माता पार्वतीची जगतजननी जगत माता पार्वती तिचीच सगळी काही रूपे आहेत. आता मी करायला घेतलेल्या आहेत पुऱ्या. मगाशी मी नैवेद्य दाखवला तर फक्त नैवेद्यासाठीच केल्या होत्या. आता आम्हाला सगळ्यांना जेवायसाठी पण मी पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत. पटापट पुऱ्या करते. आधी सगळ्यांना पुऱ्या लाटून घेते आणि मग तळते, म्हणजे त्या पटकन होतात. नाही तर असं मी एकटी दोघींना असले का काय वाटत नाही, पटापट होऊन जातात पुऱ्या. मगाशी मी खूप अशा ना या ग्लासाच्या मापाच्या पुऱ्या केल्या होत्या, पण आता मी करते आहे छोटे छोटे गोळे केलेत. आणि कारण नैवेद्याला दाखवायच्या होत्या ना, म्हणून कशा एकदम मोठ्या मोठ्या पुऱ्या नाही बऱ्या दिसत, म्हणून आता मी या मोठ्या पुऱ्या करते आणि नैवेद्याला छोट्या केल्या होत्या. आता पटापट करून घेते. आणि आता वाजलेले आहेत 9:30. नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं होतं आणि मग गेलो होतो नानीकडे आरती करायला. तिथूनची आरती आटपली आणि आता आम्ही इथे घरी आलेलो आहोत जेवायला. तसं माझ्या घरी इथे मी सकाळी देवाऱ्यात आरती करते आणि संध्याकाळी खाली असते आमची आरती. मग आम्ही खाली जातो आरतीला. मगाशीच मी तुम्हाला आधी सांगितलं की माता पार्वतीची सगळी ही रूपं आहेत 9 दिवसांची 9 देव्यांची. तर कालचं शैलपुत्रीचं होतं, तसंच आजचं ब्रह्मचारिणीचं आहे. तर आजचं ब्रह्मचारिणीचं काय आहे, कसं त्यांनी घेतलं ते. तर ब्रह्मचारिणी म्हणून पार्वतीलाच म्हणतात बरं का. कारण की महादेवांना मिळवण्यासाठी पार्वतीने खूप कठोर तप केलं होतं आणि त्याच्यामुळे आता पार्वती देवी ही हिमालय आणि मैना यांची कन्या पार्वती तिने शिवशंभूंना महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तप केलं. त्याच्यामुळे त्या तपचारणीला ब्रह्मचारिणी म्हणून संबोधलं जातं. तसंच तिने त्या ब्रह्मचारिणी अवतारामध्ये दुर्गम या राक्षसाचा पण वध केला होता. पार्वती मातेने खूप तप केलं, अगदी भरपूर वर्ष खूप वर्ष तिने तप केलं. त्याच्यानंतर तिला महादेवांची प्राप्ती झाली. महादेवांनी तिला आशीर्वाद दिला, साक्षात दर्शन दिलं, त्यांच्याशी लग्न व्हावं पार्वतीचं स्वतःचं, म्हणून तिने ते तप केलं होतं.
म्हणून तिला तपाचरणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे म्हणतात. तर अशी आहे ती स्टोरी. ॲक्च्युअल स्टोरी खूप मोठी आहे. तर चला आता मी पटापट पुऱ्या करून घेतो आणि जेवायला बसतो. माझे झालेले आहे. पुऱ्या पण गरमागरम केलेल्या आहेत मी. आणि जोडीला आहे मटर नाही घातले, फक्त पनीरची भाजी, कांदा, लिंब आणि गरमागरम पुऱ्या. तर असा आहे आज आमचा जेवणाचा बेत. तर मंडळी, या सगळ्यांनी जेवायला आमच्याकडे. आज पनीरचा बेत आहे आज आमच्याकडे. हे बघा, पनीरची भाजी, मस्तपैकी पुऱ्या, गरमागरम पुऱ्या. तर आता मी जेवायला बसणार आहोत. चला, मी ह्यांना जेवण वाढलंय, आईंना वाढलं, आई जेवायला बसल्यात आणि आता मी पण थोड्या वेळातच जेवायला बसते. तुमचा निरोप घ्यायचा होता म्हणून मी पुन्हा आलेली आहे. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया. पुन्हा भेटूया आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री आणि हर हर महादेव आणि आई माऊलीचा उदो 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 उदो. चला, बाय, गुड नाईट.